कृषी यांत्रिकीकरण मध्ये जी सोडत झालेली आहे, बरोबर. याची लावणी करण्यासाठी यंत्र, इंटर कल्टिवेशन साठी यंत्र, काढणीसाठी यंत्र, म्हणजे याचे 3-4 प्रकारचे प्रोसेसिंग मधून हळदीचं आपल्याला काढणी करावी लागते. बर. तर त्याच्यासाठी आपल्याला यंत्र लागत होते, डिगर, त्याच्यानंतर त्याचं प्लांटर, पॉलिशर आणि बॉयलर, म्हणजे या अशा प्रकारची यंत्र आपण त्याला डीबीटी मधून त्याला निवड झालेली आहे आणि ते आता खरेदी सुद्धा करते एक 8 दिवसात. बरोबर. म्हणजे शेतकरी बंधूंनो, या हळद पिकाला जे उपकरणं लागतात ते आताच तुम्हाला जाधव साहेब माहिती देत आहेत. ते तुम्हाला त्याचा ऑनलाईन अर्ज करायचा आहे डीबीटी प्रणालीवर आणि त्याची सोडत झाल्यानंतर आपल्याला ते अनुदान म्हणजे याच्या हळदीसाठी लागणारं प्रत्येक आता शासनानं उपलब्ध हळदच नाही, जेवढ्या म्हणजे आपले जे पिकं आहेत त्याच्यासाठी जे बी अवजार प्रोसेसिंग ज्याला आपण म्हणतो, बरोबर, सगळ्या प्रकारच्या अवजार त्या आपल्या डीबीटी साईटवर शासनाने उपलब्ध करून दिलेले. फक्त आपल्याला डीबीटी साईटवर जायचंय, योग्य टॅब निवडायचा आहे अवजाराचा आणि योग्य पद्धतीने अर्ज केला की आपल्याला मिळणारच. म्हणजे शासकीय अनुदान आपल्याला मिळेल आणि आपल्या यांत्रिकीकरणामध्ये आपल्याला फायदाच होईल ना. बरोबर आहे की नाही. आणि म्हणजे विषय काय माहितीये का सर, जर शेतकऱ्याला त्याची काढणी म्हणजे लागवड पासून काढणीपर्यंत जर यांत्रिकीकरणाचा फायदा झाला तर शेतकरी आणखीन त्या कल वाढतो. मजुराचा प्रॉब्लेम येऊन राहिला दिवसांदिवस, आपल्याला यांत्रिकीकरणाकडे वळणं हे क्रमप्राप्त आहे. शेती जर करायची असेल तर आपल्याला यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही.